वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ आहे जे मी काही 1 वीकचं प्रिपरेशन करते ना, ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा खास व्हिडिओ आहे तो म्हणजे आज मी जे काही वाटण किंवा अद्रक लसूण पेस्ट हे कसं करायचं आणि त्याच्यात काही ट्रिक्स आहेत त्या कशा यूज करायच्या ना ह्याबद्दल सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघा. तर प्लीज आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत, जेणेकरून त्यांनाही हे नोटिफिकेशन्स बघायला आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे सर्व कामाला सुरुवात करायच्या आधी आहे ना, आपण दूध तापवून घेणार आहोत. तर मला तुम्हाला पहिली ट्रिक दूध तापवताना सांगायची ही आहे की फ्रेंड्स बघा, जेव्हा आपण आहे ना दुधाची पिशवी आणतो किंवा आपल्या घरी दुधाची पिशवी येते, तर ती आहे ना पूर्ण कट करताना करायची नाही आहे. ती आहे ना त्याला अटॅच राहील अशीच कट करायची आहे, जेणेकरून ती आहे ना रिसायकल होते आणि आपला तेवढीच निसर्गाला हातभार लागतो. तर बघा, अशी अटॅच राहील अशीच त्याला कट करायची आहे, पूर्ण कट करायची नाही आहे. पूर्ण कट केल्यामुळे ना ती पिशवी जी आहे ना ती रिसायकल होत नाही आणि आपल्या निसर्गासाठी ते हानिकारक आहे. जर पिशव्या रिसायकल झाल्याच नाही तर त्या निसर्ग आणि आपल्याला त्याचा त्रासच राहील. तर त्याच्यामुळे हा आपल्याला एक छोटीशी हातभार लावायचा आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला पुन्हा दाखवेल की ह्याला अटॅच राहील अशीच आपल्याला पिशवी कट करायची आहे. दुधाचीच पिशवी नाही फ्रेंड्स, तर तुम्ही ग्रोसरी घेता किंवा तुम्ही इतर कोणत्या वस्तू घेता कॅरी बॅगमध्ये आणि त्या पॅकबंद असतील, तर त्यांना पूर्ण कट न करता आहे ना त्याला अटॅच राहतील अशाच कट करा. हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. मी पुन्हा सांगते तुम्हाला. हे बघा, त्याला अटॅच राहील आपल्याला अशीच पिशवी कट करायची आहे, पूर्ण कट करायची नाही आहे. हे बघा, त्याला अटॅच राहील अशीच कट करायची, पूर्ण कट करायची नाही आहे, जेणेकरून ती रिसायकल होईल. पूर्ण कट केली तर ती रिसायकल होत नाही. अशा प्रकारे. तर ही होती माझी पहिली ट्रिक. आता इथे बघा, मी ना मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. आता हे कांदे ना आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. आणि ह्याच्यातली दुसरी ट्रिक अशी आहे की फ्रेंड, जेव्हा तुम्ही कांदे चिरता ना, तर ते कांद्यांचं जे साल असते ना ती पूर्ण म्हणजे हे होते, मेसी होतं. पूर्ण साल इथे तिथे उडतं. फॅन वगैरे चालू असेल किंवा दुसरं काही असेल तर आपल्याला अशा एका मोठ्या भांड्यात किंवा म्हणजे जास्तीचे कांदे कट करायचे असेल तर मोठ्या भांड्यात किंवा एका छोट्याशा जे नको असलेला जो तुमचा डिस्पोजेबल डब्बा असेल ना, त्यात तुम्ही जरी ते कांद्याचे साल जमा करून ठेवले तरी चालेल. तर तसं तुम्हाला जमा करून घ्यायचं आहे. ही आहे आपली दुसरी ट्रिक, जेणेकरून आपलं किचन मेसी होत नाही आणि त्याचा कचरा पूर्ण किचनवर होत नाही. त्यामुळे तर इथे ना मी कांदे स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि आता त्यांना उभे चिरून घेणार आहे. हे जे वाटण आहे ना, हे वाटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे. तर फ्रेंड्स, मी 3 प्रकारचे वाटण करणार आहे. एक काजू बदामवालं वाटण करणार आहे, जे आपल्याला असं म्हणजे हॉटेलसारखी ग्रेव्ही होते त्यासाठी. आणि एक दुसरं वाटण करणार आहे जे आपल्या व्हेज नॉनव्हेजच्या गोष्टी बनवण्यासाठी लागतं, ते वालं वाटण करणार आहे. जसे आपले कडधान्य असतात किंवा व्हेज नॉनव्हेजची भाजी असते, फिश म्हणा किंवा चिकन मटन वगैरे म्हणा, तर त्यासाठी जे लागणारं वाटण जे असतं ना, त्यासाठी मी एक वेगळं वाटण करणार आहे. ते खोबरं वगैरे मिक्स करून करणार आहे. आणि तिसरं वाटण जे करणार आहे ना, तर खोबरं, अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण आणि बस एवढ्याचंच मी एक वाटण करणार आहे. तर ना हे सगळं करायच्या आधी ना मी इथे बघा एका चाळणीमध्ये आहे ना कढीपत्ता असा धुवून स्वच्छ घेतला. आता मी ह्याला आहे ना सुकायला ठेवणार आहे आणि त्याला मी नंतर सुकवून झाल्यावर तुम्हाला पुढे सांगते मी काय करणार आहे ते. तर इथे मी ना टॉमॅटोसुद्धा घेतले होते. तर मी टॉमॅटो कट करताना ना चेक करत होते, कारण आजकालचे टॉमॅटो आहे ना थोडे खराब येतात. ते महाग तर झाले आहेत भरपूरच, पण खराब येतात ते. त्यामध्ये काही असं किडा वगैरे किंवा आळी असते, त्यामुळे आळी असते.
त्यामुळे आपल्याला ते बघून कट करायचे आहेत. तर बघा मी ना इथे असे उभ्या साईजचे कट करून घेत आहे, जेणेकरून ते ना लवकर गळतात सुद्धा आणि हे सुद्धा होतात. तर हा आहे ना थोडासा टोमॅटो खराब निघाला होता. तर त्याला मी बाकीचं खराब आहे त्या साईडने हे केलं. तर बघा इथे मी आहे ना कुकरमध्ये जे मी काजू बदामवालं जी ग्रेव्ही करणार आहे ना, त्याचं ते मी तेलामध्ये नाही करणार आहे. ते मी ना असं कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहे. तर मी अगोदर टाकले होते कांदे. तर मी हे मला आहे ना थोडंसंच वाटण लागणार आहे आणि दुसरं जे वाटण आहे ना, ते मला जास्तीचं लागणार. तर ते मी तुम्हाला दाखवेलच, की मी तिथे किती क्वांटिटीमध्ये कांदे घेतलेत. तर इथे मी आहे ना थोडेसेच घेतले होते कांदे. 7-8 कांदे मी कट केले होते. त्यामध्ये मी आता 5 टोमॅटो टाकलेले आहेत छोट्या साईजचे. त्यानंतर लसूण टाकलेला आहे. आता ही मी एवढी अद्रक टाकणार आहे. इथे बघू शकता. याचे मी साल काढत आहे. तर मी ते अद्रक आता बारीक चिरून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेणार आहे आणि ते अद्रक मी कुकरमध्ये याला मी चांगल्या अशा 3 शिट्ट्या देऊन घेणार आहे. तर बघा इथे मी अशा कट केल्या आहेत. करते अद्रक आणि आता आपल्याला हे टाकायचं आहे कुकरमध्ये. तुम्ही म्हणत असाल की कुकर तर फुल भरलं आहे, कसं काय होईल? पण शिजल्यावरती हे सगळं मटेरियल खाली बसून जाईल. तर इथे ना लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. जेणेकरून आहे ना आपले ज्या कांदा टोमॅटो जे आहे ना ते नरम पडतं. तर इथे बघा माझं दूधसुद्धा तापून झालेलं होतं आणि मी कुकरसुद्धा लावलेला आहे. तर आता कुकर होईपर्यंत आहे ना मी जे कढीपत्ता सुकत ठेवला होता ना तो मी आता ह्या ओव्हनच्या भांड्यात ठेवते आणि हे बघा ह्या मी त्याच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत कवळ्या. फ्रेंड्स त्याच्या काड्या जर चांगल्या असेल ना तर त्यासुद्धा तुम्ही खाण्यामध्ये वापरू शकता. आपले केस गळतीचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात आणि चांगले राहतात. तर मी ते कढीपत्ता आहे ना ओव्हनमध्ये ठेवला आहे कोरडा होण्यासाठी आणि थोडंसं गरम केलं की तो हे होतं. तर इथे बघा मी आहे ना माझं कुकरमधलं वाटण रेडी झालं आहे. आता हे मी घेतलं आहे काजू बदाम. थोडेसे मी त्यांना पाण्यामध्ये उकळवूनच घेणार आहे त्यासाठी. तर इथे बघा मी ना पाण्यामध्ये हे उकळवून घेते. तोवर मी इथे ना रवा भाजायला ठेवला आहे. कारण की मला रवा हा एक 1 वीकसाठीच नाही, तर म्हणजे अधेमध्ये कधीही लागतो. नाश्त्याला म्हणा किंवा शिरा वगैरे बनवायला आणि कसं आपण अगोदरच आहे ना रवा म्हणजे साफ करून भाजून स्वच्छ ठेवला ना, तर त्याला अळी-जाळी लागत नाही. म्हणून मी आहे ना हा थोडा म्हणजे आता रेशनिंग भरलं होतं त्यामध्ये रवा मी हा घेतलेला. तर मी त्याला साफ वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं. फक्त भाजायचं बाकी होतं. तर मी ते भाजून वगैरे आता घेतलं आहे. तर बघा माझा जाडा रवा भाजून झाला आहे आणि हा आहे बारीक रवा. तर आता बारीक रवासुद्धा मी असं छान भाजून घेतला आहे. तर हे तुम्ही ह्याला किती दिवस जरी ठेवलात ना फ्रेंड तर ह्याला अळी-जाळी नाही लागणार. फक्त भाजून ठेवा. असाच ठेवला तर त्याला अळ्या पडतात आणि आता कसे पावसाचे दिवस आहेत, तर ओलावा राहिला तर अळ्या लवकर येतात. आता ते मी थंड करायला ठेवलं आहे. आता इथे मी ना गॅसवरती बघा मी ना 10 ते 12 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचेच आणि त्यांनाही मी असं उभं चिरून घेतलं आहे. हे वाटण मी जे करणार ना ते मी थोडंसं तेल टाकून करणार आहे. पण तेल मी आत्ताच नाही टाकणार आहे. थोडा कांद्याचा कलर चेंज झाल्यावरती टाकणार आहे. तर इथे बघा म्हणजे साईडला आहे ना काजू बदामसुद्धा असे उकळवून झालेले आहेत. तर आता मी त्यांना आहे ना ह्या गॅसवरती शिफ्ट करून घेते आणि इथे ठेवते मी दुसरी छोटी कढई. जेणेकरून मला आहे ना आता इलायची पावडरसुद्धा करून ठेवायची आहे. जी आपल्याला हलवा बनवायला किंवा शिरा बनवायला किंवा खीर वगैरे किंवा चहामध्ये वगैरे टाकायला मला लागते हिरवी इलायची. तर मी तिला ना जास्त भाजणार नाही आहे. तिथला थोडासा जो नरमपणा आहे ना तो निघून जावा मी एवढीच तिला भाजणार आहे. जेणेकरून मला आहे ना ती मिक्सरमध्ये आहे ना छान अशी कडकडीत पावडर होते त्याची आणि जास्त असं म्हणजे जास्त मिक्सर फिरवावं नाही लागत. तर बघा मी हलकंच असं भाजून घेतलं आहे. त्याच्यातला नमपणा निघून जावा म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता मी ह्याला थोडा वेळ असं थंड व्हायला ठेवते. थोडंसंच थंड व्हायला ठेवायचं आहे. तोवर आपण इथे घेणार आहोत शेंगदाणे. तर मी ना अर्ध्या शेंगदाण्यांचं करणार आहे पावडर. शेंगदाण्याचं कूट. पावडर म्हणतात म्हणजे कूट आणि अर्ध्या शेंगदाणे मी ना असेच भाजून ठेवणार आहेत. कारण की भाजून ठेवले ना शेंगदाणे तर तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता ते असेच जरी स्टोअर करून ठेवले ना तर ते ना खवूट होत नाहीत आणि कडवटपणा नाही लागत. तर तुम्ही हे करून ठेवू शकता आणि अर्धे शेंगदाणे जे भाजलेले आहेत ना ते मला कधी-कधी ठेचा बनवायला किंवा आपलं हे पोहे किंवा उपमा किंवा आपण इतर काही गोष्टी बनवतो त्यामध्ये लागतात शेंगदाणे.
तर मी ते असे भाजूनच ठेवत असते अर्धे शेंगदाणे. तर इथे बघा मी ना एका साईडला शेंगदाणे भाजायला ठेवले आणि एका साईडला मी कांद्याकडे सुद्धा लक्ष देते. तर कांदा मी इथे असा वर खाली करून घेत होते, जेणेकरून कांदा खाली तर हळूहळू कांद्याचा कलरसुद्धा चेंज होतो आहे. तर बघा कांदा मगाशी खूप कढई भरून दिसत होता, आता थोडा हलका हलका तो खाली जातो आहे, म्हणजे नरमपणा येतो आहे त्याच्यामध्ये. तर इथे शेंगदाणेसुद्धा भाजतात आहे, तोवर मी एका साईडला अजून अद्रकसुद्धा चिरून घेते चमच्याने. जर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही तिसरी ट्रिक आहे. अद्रक जर तुम्हाला चिलायची असेल ना, तर ती ह्याने त्याने न चिलता आहे ना, तुम्ही डायरेक्ट चमचा जो असतो ना आपला पोह्यांचा चमचा असतो ना, त्याने चिरलात ना तर अद्रक खूप छान अशी आणि त्याचे बारीक बारीक जे साल असतात ना, ते सुद्धा असे छान प्रकारे निघतात. आणि त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे बघा कांदासुद्धा छान असा फ्राय होतोच आहे अजून, थोडा थोडा त्याचा कलर चेंज होत चालला आहे. आणि एकीकडे शेंगदाणेसुद्धा छान असे फ्राय होतात. मी ना थोडंसं मीडियम आणि स्लो गॅसवरच शेंगदाणे फ्राय करते, जेणेकरून ते जास्त काळपट पडणार नाहीत म्हणून, त्यासाठी. तर इथे बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे लालसर असा कांदा होत चाललेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कांदा आता खाली वर करून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे तुम्ही. तर इथे बघा आता मी ना ह्यामध्ये टाकले आहे टॉमॅटो आणि टॉमॅटो टाकले, तर टॉमॅटोसुद्धा मी थोडेसे खाली वर करून घेते, जेणेकरून टॉमॅटोसुद्धा त्याच्या म्हणजे गॅसच्या गरमीने ते सुद्धा असे गळतील, लवकर शिजतील. त्यामुळे आता एकीकडे मी आहे ना माझे शेंगदाणे वगैरे भाजून झाले, तर आता मी ना गॅसवर ठेवले आहे खोबरं भाजायला. तर मी खोबऱ्याचं सुद्धा वाटण करणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं. तर इथे बघा मी ना आता लसूण टाकला आहे, तर अजून आपल्याला थोडा लसूण टाकायचा आहे. तर इथे बघा मी अजून थोडा लसूण टाकते. लसूण आणि अद्रकसुद्धा आपल्याला छान ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोच्या वाटणमध्ये. तर अद्रक माझं अजून चिलणं बाकी आहे. आणि इथे बघा खोबरं किती छान प्रकारे असं लालसर भाजलं गेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 2 वाटण अजून करायचे आहेत. तर मी पुढे दाखवते. हे बघा मी अद्रक वगैरे छान स्वच्छ धुवून वगैरे कट करून घेतली आणि इथे माझं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. तर फ्रेंड्स मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं ना की मी ओव्हनमध्ये कढीपत्ता ठेवलेला आहे, तर हा असा कढीपत्ता मी भाजून घेतला आहे. फ्रेंड्स असा कढीपत्ता थोडासा भाजून घेतला ना तर हा जास्त दिवस टिकतो आणि काळपटपणा येत नाही, कारण की आता पावसाळा चालू आहे तर त्याला काळपटपणा लवकर चढतो ओलाव्यामुळे. तर तसा राहू नये म्हणून हा माझा 1 आठवड्यासाठीचा लागणारा कढीपत्ता आहे. तर हा आता आपण हवा बंद डब्यामध्ये भरून घ्या. तुम्ही म्हणत असाल की यात काड्या दिसतात आहे, पण हो मी काड्या घेतल्या आहेत. त्या म्हणजे ज्या कवळ्या काड्या असतात ना, त्या वापरलेल्या खूप चांगल्या असतात. त्याने सुद्धा भाजीला किंवा इतर गोष्टींनासुद्धा छान असा टेस्ट येतो आणि त्या काड्या खाल्लेल्यासुद्धा छान असतात. तर तुम्ही जर कधी मी तुम्हाला एक ऑइलसुद्धा दाखवेल केसाचं, जेणेकरून ते केससुद्धा गळत नाही. मी व्हिडिओमध्ये ते ऑइल घेऊन येईल. पण जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मला आज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला केस गळतीचं म्हणजे केस न गळण्याचं ऑइल बघायचं, म्हणजे ऑइलची रेसिपी बघायची आहे, तर मी ती नक्की घेऊन येईल. तर हे बघा मी अशा बारीक बारीक काड्या हे केल्या आहेत, त्यासुद्धा मी ओव्हनमध्ये म्हणजे क्रिस्पी टाईप करून घेतल्या आहेत. आता हा किती दिवस जरी ठेवला ना कढीपत्ता तर खराब होणार नाही. आता ते झालं. आता हे आहे माझं शेंगदाणे. तर मी शेंगदाण्याचे जेवढे साल निघतील ना मी तेवढेच काढणार आहे. मी जास्त साल काढत बसणार नाही आहे, कारण की साल जर पूर्ण साल काढले ना तर त्याला खूप पांढरटपणा येतो, तो बरोबर वाटत नाही. त्यामुळे आणि असे जर सालासकट जरी हे केले ना तुम्ही तर भाजीला एक छानसा कलरसुद्धा येतो आणि चव एक वेगळीच लागते. तर त्यामुळे जेवढे निघतील तेवढेच काढा, पूर्ण काढण्याच्या ह्याच्यात नका राहू. तर इथे बघा आहे ना माझी इलायची पावडर रेडी झालेली आहे. त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट ते सुद्धा मी रेडी करून घेतलेलं आहे, बघू शकता इथे तुम्ही. हे बघा. आता बाकीचे हे जे सुके जे वाटण होते ना पावडरवाले ते मी अगोदर करून घेतले. आता हे जे वाटण आहे ना ते सुद्धा करायचे आहे. तर सर्वात प्रथम मी ना अद्रक लसूण पेस्ट करून घेणार आहे. तर इथे बघा मी अद्रक लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि त्याची फाईन अशी पेस्ट करून घेते, दाखवते तुम्हाला.
हे बघा, अद्रक लसूण पेस्ट माझी रेडी झाली आहे. तर आपल्याला ह्याला आहे ना फ्रेंड्स, जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी जर अद्रक लसूणची पेस्ट बनवायची असेल ना, तर तुम्ही ह्यामध्ये ना तेल आणि मीठ टाका. खूप दिवस अशी टिकून राहते अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याला चवसुद्धा छान राहते. त्याचा जो रस असतो, त्याचा तिखटपणा जो असतो ना, तो कमी होत नाही, जशाच तसाच राहतो. पाणी बिलकुल पण नाही टाकायचं आहे फ्रेंड्स. जशी आहे तशीच ठेवा. फक्त त्यामध्ये तेल आणि खायचं तेल आणि मीठ टाका थोडंसं टिकून राहण्यासाठी. तर बघा, माझी तेवढी काचेची बरणी भरून त्याला थोडंसं पेस्ट उरलेली, तर मी त्यामध्ये ना खोबरं जे भाजलेलं होतं त्याची पेस्ट करून घेणार आहे. ते बघू शकता तुम्ही. तर मी दुसरं खोबरंसुद्धा भाजायला ठेवलेलं आहे आणि इथे कढईतलं जे वाटणचं जे रेसिपी जे केलं आहे ना, ते मी थंड होण्यासाठी गॅसवर असंच ठेवलेलं आहे. तर इथे अद्रक बघा, लसूणची माझं अद्रक पेस्ट लसूण बनली पेस्ट आहे. रेडी एवढी झाली आहे. बरणी भरून एवढी बनली बरणी आहे भरून मी केली आणि आहे. थोडीशी आता ही शिल्लक मला राहिली होती ना, जाईल, मग मी ती आठवड्याच्या वरच खोबऱ्याच्या जाईल, पेस्टमध्ये नाहीतर टाकली. मग तर आठवडाभर हे पण बघा, जाईल. जशा अशी वस्तू छान असतील तसं, एकदम फाईन म्हणजे पेस्ट खाण्याचे झालेली जे आहे. पदार्थ असतील दुसरं तसं. अजून तुम्हाला दाखवते. ते ही केलेली आहे. फ्रेंड्स, हे आहे आणि हे काजू आहे माझं आणि काजू बदाम बदामवाली टाकून वाटण, बनवलेलं जी वाटण. ग्रेव्ही ही असते ग्रेव्ही आहे. रेस्टॉरंट स्टाईलमधलं. कोणत्याही ही तेही भाजीसाठी यूज वाटण होते. आहे, बटर चिकन जे किंवा ग्रेव्हीसाठी मटर मटर पनीर पनीर किंवा वगैरे किंवा दुसऱ्या आलू कोणत्याही मटर ह्या भाजीसाठी. गोष्टींसाठी तर हे लागणारं मी जे एवढा वाटण आहे एवढा ते बॉक्स हे आहे. बनवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. एवढी मला आठवडाभर बस होईल. हे आहे खोबऱ्याचं वाटण, जे मी आईस क्यूबमध्ये बनवलेलं आहे, म्हणजे बनवायला ठेवणार आहे आता. तर हे इतकं बनलेलं आहे. तर मी हे एवढ्या 2 आईस क्यूब ट्रेमध्ये ठेवलं आहे आणि त्यातून बाकीचं जे उरलेलं आहे ते ह्या बॉक्समध्ये आहे. तर पहिलं हे संपवणार आणि मग हे आईस क्यूबवालं, तर ह्याचे आईस क्यूब करून फ्रीझरमध्येच ठेवणार आहे, जेणेकरून ह्याला जेव्हा जसं लागेल ना तशी आपण क्यूब काढून भाजीमध्ये टाकू शकतो. तर हे एक बनवलेलं आहे. हे खोबऱ्याचं वाटण आहे. खोबरं, कांदा, टोमॅटो हे टाकून बनवलेलं. आता अजून दाखव. आणि हे आहे खोबऱ्याचं वाटण, जे मी खोबरं भाजून वगैरे बनवलं होतं ना, तर हे त्याचं वाटण आहे. हे नुसतंच खोबरं आहे. तर हे कधी आपल्याला असंच वरून, म्हणजे जर आपल्याला समजा कांदा टोमॅटो नाही टाकायचा असेल, तर नुसतं खोबऱ्याचं वाटण अद्रक लसूण पेस्ट टाकून बनवलेलं आहे. तर हे ते वालं आहे. तर हे तुम्ही नुसतं हे सुद्धा टाकू शकता. तर हे असं बनवलेलं आहे. आणि आता ही एवढी मला ही जमलेली आहे. त्याचंसुद्धा मला तूप काढायचं आहे. तुपाची ऑलरेडी रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे मागच्या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.